एक गोष्ट फक्त सिम्पल ठेवायची, तुम्ही काहीतरी चालू करताय, लोक पैसे देत आहेत का नाही. जर त्यांनी 50 रुपये दिले तर मला त्याला खरंच गरज आहे, नाही दिले तर युजलेस. मी म्हटलं की हे बिझनेस बनायला 3 वर्ष लागू दे, 5 वर्ष लागू दे, 10 वर्ष लागू दे, 15 वर्ष लागू दे, 50 वर्ष लागू दे, आय एम नॉट गोइंग टू गिव्ह अप. एक नाहीतर दुसरं काहीतरी बनवेल. ठीक आहे. अँड वर्स्ट केस ॲनालिसिस केला, वर्स्ट केस सिनॅरिओ. लेट्स से एव्हरीथिंग गोज रॉंग, सगळं वाईट होईल. काय काय होऊ शकतं, मी जेलमध्ये जाऊ शकतो, बँकमध्ये पैसे नाही, खायला पैसे नाही, काहीच नाही. लेट एव्हरीथिंग गो रॉंग बट आय विल नॉट गिव्ह अप. हे मी चालू करायच्या आधीच ठरवलेलं. बिझनेस तुम्ही कधी चालू करा, 10 वर्ष मिनिमम लागणारच आहेत. जेव्हा तुम्ही बिझनेस चालू करता असं ठेवा की 10 वर्ष माझ्या आयुष्याचे गेले आणि गेले. कारण की देर इज नो, you can't have work life balance also when you start your own business. So कधी स्टार्ट करा, तेव्हापासून तुमचा 10 वर्षाचा टाइमर चालू झाला. हाय, हॅलो, नमस्कार, राम राम. डॉमिनिक्स प्रस्तुत उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. असं म्हटलं जातं, नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. हे म्हणणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात आणणं खूप अवघड आहे. आणि हे खूप कमी लोकांना मिळतं, फार थोड्या लोकांना मिळतं. आणि हे ज्यांना मिळतं तेच काहीतरी स्वतःचं क्रिएट करून दाखवतात. हेच ज्याने साध्य केलं असाच एक तरुण तडफदार युवा उद्योजक आज कट्ट्यावर आहे आणि आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. सौरभ, तुझं उद्योजक कट्ट्यावर खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आभारी आहे इकडे येण्यावर, खूप एक्सायटेड. सौरभ हा इव्हेंट बीप या कंपनीचा को फाउंडर आहे. तो टेड स्पीकर आहे. शार्क टँकही त्यांनी गाजवला आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल शोधाल तेव्हा तुम्हाला ते कळेलच. आणि आज हा सगळा प्रवास आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत. जेव्हा एखादा तरुण काहीतरी कंपनी सुरू करतो महत्त्वाकांक्षेने, ती चालवतो, त्यावेळेस त्याचा प्रवास कसा असतो, त्याला काय अडचणी येतात, हे सगळं आपण सौरभकडनं जाणून घेणार आहोत. सौरभ, मी बऱ्याच तुझा इंटरव्ह्यू बघितले यूट्यूबवर. मी इंग्लिशमध्येच सगळे, मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यूज इंग्लिशमध्ये. हा तुझा पहिला मराठीतला इंटरव्ह्यू. बरोबर, पहिला मराठी पॉडकास्ट. आणि त्यामुळं जास्त मलाही एक्साइटमेंट आहे आणि तुझाही एक्साइटमेंट असेलच. हो, मला नर्वसनेस जास्त आहे की मराठीत कसं मी ज्या गोष्टी इंग्लिशमध्ये बोलायचो. तुझा मी सगळा प्रवास पाहिला, खूपच इन्स्पायरिंग आहे. खूप वेगवेगळ्या, म्हणजे खूप झिरोपासनं ते हिरोपर्यंतचा हा सगळा तुझा प्रवास, त्यातनं ते सगळं दिसून येत होते. हा प्रवास पाहिजे म्हणजे सोपाही नव्हता. खूप अप अँड जाऊन असं सगळं ते आलं असेल तुला. तर पहिल्यापासनं जेव्हा तू सुरुवात केलीस, पहिले म्हणजे तुझ्या कंपनीबद्दल आणि तुझ्याबद्दल आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. हो, सो इव्हेंट बीप नावाची कंपनी आहे. आता अराउंड 90 ते 100 करोड त्याचं व्हॅल्युएशन आहे. 60 लोक कामाला आहेत. एक ॲप आहे मुलांसाठी, कॉलेज स्टुडंटसाठी, ज्याच्यामध्ये त्यांना इंटर्नशिप, जॉब्स, मेंटरशिप, करिअर गायडन्स अशा सगळ्या फीचर्स मिळतात. ओव्हरऑल बघितलं गेलं तर बिगेस्ट इश्यू हा असतो की जे मुलं IIT-मधनं नाही करत कॉलेज, त्यांचं इकोसिस्टम खूप वेगळं असतं IIT-पेक्षा. स्टुडंट जे IITsमध्ये जातात त्यांच्याकडे असे लोक असतात जे हार्वर्डमध्ये गेले, स्टॅनफर्डमध्ये गेलेत. त्यांच्याकडे अशी सपोर्ट आणि अलुमनाय ज्याच्यामध्ये ते फक्त त्या गोष्टींमुळे खूप जास्त सक्सेसफुल होतात. बाकी कॉलेज सेम असतं, टीचर्स सेम असतात, एज्युकेशन पण सेम आहे. फक्त ही जी कम्युनिटी आहे ती सगळ्या स्टुडंट्सला नाही मिळत. आणि जे Tier 2, Tier 3 स्टुडंट्स आहेत जे IITsमध्ये नाही जात, त्यांचं फक्त एकच गोल असतं, मला कुठलाही जॉब लागू दे, जरी मला आवडतो नाही आवडत, फक्त जॉब पाहिजे. आणि माइंडसेट खूप डिफरंट आहे ह्या दोन्ही इकोसिस्टमचे. आणि 98% मुलं हे नॉन IIT किंवा Tier 2, Tier 3 स्टुडंट्स असतात. सो मी ह्याच्या आधी अजून एक कंपनी बनवलेली, एक इव्हेंट्स टिकेटिंग प्लॅटफॉर्म होतं. म्हणजे तुम्ही परचेस करू शकता तिकीट, जसं बुक माय शो आहे बट कॉलेज इव्हेंटसाठी. आणि ती मी विकली. त्याच्यामध्ये मी 400च्याहून जास्त डिरेक्टर्स, प्रिन्सिपल्स कॉलेजेसमध्ये गेलो, भेटलो आणि कळालं की हे इकोसिस्टम गॅप आहे. आणि हे फक्त एक गोष्ट करून नाही होणार, प्रवास आहे पूर्ण स्टुडंटचा कॉलेज जर्नीमध्ये.
सो दॅट वॉज दी आयडिया की मी म्हणालो की आता आपण असं एक इकोसिस्टम बनवू Tier 2 Tier 3 स्टुडंटसाठी जे एक IIT स्टुडंटला मिळतं. ॲक्सेस टू गुगल, स्टॅनफर्ड, हार्वर्डमधली मेंटर्स जे स्टुडंट्सला गाईड करतील, असे इकोसिस्टम. तुम्हाला फोटोग्राफी आवडते तर तुम्हाला फोटोग्राफीसारख्या मुलांबरोबर आपण ग्रुप बनवून इकोसिस्टम तयार करतो. सो ओव्हरऑल अशी मदत स्टुडंट्सला जी एका IITianला मिळते त्यांच्या कॉलेज स्पेसमध्ये. तुझं बॅकग्राऊंड काय, तू IIT? नाही. सो मी आधी डिप्लोमा केला मेकॅनिकल इंजिनिअरिंग MITमध्ये आणि मग COEPमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री. पण मी कॉलेजमध्येच असताना स्टार्ट केलं, MITमध्ये असताना स्टार्टअप्स आधीचे, आणि मग ओव्हरऑल 2nd 3rd इयरमध्ये इंजिनिअरिंगच्या परत दुसरे स्टार्टअप चालू केले. तू म्हटलास की MITमध्ये तू सुरू केलं, पण तुझ्या अनेक इंटरव्ह्यूमध्ये आहे की तू 10वीपासूनच हे असे उद्योग करायला लागला होता. हां, म्हणजे ज्याला मराठीतनं आपण उचापत्या करणं म्हणतो, की हे करू ते कर, हे सारखं धडपड करत राहा. हे कसं काय, म्हणजे 10वीपासनं म्हणजे 16-15-16व्या वर्षी मला वाटतं तू फी पण तुझी तूच भरायचास ना? हो. सो हे जे आहे काय म्हणतो उद्योग करायचा, बिझनेस करायचा, हे तेव्हापासूनच तुला स्पार्क झाला? हा, म्हणजे वडील तर रिअल इस्टेटमध्ये होते. त्यांची आधी एक फॅक्टरी होती, ती बंद पडली. मग त्याच्यानंतर आईचं पण एक कम्प्युटर सेल्स सर्व्हिसचं रिपेअर्सचं ऑफिस होतं. त्याच्यानंतर मम्मी पण इंटिरियर डिझायनिंगमध्ये गेली. सो मॉम डॅड पण आज खूप गोष्टी करायच्या. सो आमचं डिनरवर कॉन्व्हर्सेशन देत असायचं की या माणसाने हे काम नाही केलं, ते काम नाही केलं. सो हे ऐकत आलो आहे लहानपणीपासून. होतं की पुढे जाऊन 5-6 वर्षानंतर मी पण बिझनेस चालू करेन, पण मी एकदम ॲव्हरेज मुलगा होतो स्कूलमध्ये. तर जास्त बोलायचो नाही, आईवडिलांशी पण बोलायला घाबरायचो, एवढा इंट्रोवर्ट. तर म्हणजे आईवडिलांमुळे खूप जास्त सपोर्ट. सो डॅड एक मोटिवेशनल स्पीकरचं पण त्यांनी कोर्स केलेला. सो त्याच्यामधनं मला थोडे 1-2 ऑडिओ बुक्स दिले त्यांनी आणि मी ते ऐकले. ते ऐकल्यानंतर माझा पर्स्पेक्टिव्हच चेंज झाला. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं की नो वन इज बेटर दॅन यू, नो वन इज स्मार्टर दॅन यू. तुमच्यापेक्षा कोणी भारी नाही, कोणी बेहतर नाही. जर त्या लोकांनी ज्या गोष्टी तुम्ही कराल, तुम्ही पण त्यांच्यासारखे व्हाल. जर बिलगेटसारखी मेहनत कराल, बिलगेटसारखं कोडिंग वगैरे तुम्ही शिकाल, तुम्ही पण तेवढ्यासारखं होऊ शकता. सो हे मला चेंज केलं. आणि सेकंड, टेक ॲक्शन. फॉर एक्झाम्पल, मी जी बुक ऐकत होतो ते म्हणले की काही नको करू, एक गोष्ट कर, पूर्ण बुक भलेही नको वाचू, 5 मिनटं वाच, पण जे वाचतोय ते करायचं. सो हे 2 गोष्टी मी तिकडनं पिक केल्या आणि त्याच्यापासून मी स्टार्ट केलं की काही जर मी ऐकेल तर आधी मी काहीतरी चालू करेल स्वतःचं. तेव्हापासून हळूहळू छोटं काही दिसलं, रे चला करू, अशी एक हॅबिट डेव्हलप झाली. त्याच्यामुळे ते नेक्स्ट लेवलवर होत गेलं आणि मग ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाली. सो त्याच्यामुळे 10वीपासून आई म्हणाली की सेल सर्व्हिस. तर मी आयडिया आली, अरे आपण आपल्या सोसायटी किंवा बिल्डिंगमध्ये सगळ्या लोकांना का नाही त्यांचे कम्प्युटर रिपेअर करून देऊ. तर मी एक पोस्टर पॅम्पलेट बनवलं, वाटलं की 100 रुपयामध्ये तुमचं कम्प्युटर ठीक करून देतो. सो मी सगळे बिल्डिंगमध्ये वाटत गेलो की आम्ही ठीक करून देऊ. आले 15-20 ऑर्डर आले बिल्डिंगमधनंच. मग ती माझी पहिली इन्कम होती. कम्प्युटर पण जास्त त्याच्यामध्ये काही करायचं पण नव्हतं. रॅम फक्त क्लीन करायची रबरनी, परत लावायची, चालू झाला कम्प्युटर. मोस्टली 90% प्रॉब्लेम सगळ्यांचे तसेच होते. सो हां, तेव्हापासून स्टार्ट केलं. एक काही प्रॉब्लेम दिसलं, इव्हेंट्स, टुर्नामेंट्स, फुटबॉल, क्रिकेट टुर्नामेंट चालू करायचं तर ते केलं. पण त्या बुकमधनं 2-3 गोष्टी शिकलो की मोठं स्वप्न बघायचं, दुसरं कोणी तुमच्याहून भारी नाही, तिसरं छोटंसं ऐकलं पण काहीतरी ॲक्शन करायची. ड्रीम पिक. हो, स्वप्न खूप मोठं पाहणं खूप आवश्यक आहे. तू असं म्हणाला की तू ॲव्हरेज स्टुडंट्स होता आणि तू IITचं तुझं बॅकग्राऊंड पण नाही. आता पहिल्यांदाच आपण हे क्लिअर म्हणजे सांगून तू सांगितलं पाहिजे की आता ना खूप फॅड आहे, मला IITत जायचं आहे, इतर कॉलेजेस म्हणजे कशाला, तिथे फार काही होणार नाही, असं काही असतं का की फक्त IITत गेलं म्हणजेच काहीतरी तुम्ही चांगलं करू शकता, की असं काही नसतं, केव्हाही तुम्हाला तो स्पार्क आणि ती दिशा तुम्हाला मिळू शकते? हो, डेफिनेटली. म्हणजे ऑब्व्हियसली असं काही नाही आहे की तुम्ही IITच केलं पाहिजे, पण विथ एक्सपिरियन्स, आता हॅविंग सीन बोथ द व्हर्टिकल्स, स्टार्टअप्स, जॉब्सपासून सगळ्या गोष्टी केल्या, मी बघितलं की किती बायस आहे दोन्ही. तुम्हाला पाहिजे किंवा नाही,
फॉर शुअर देर इज अन ॲडव्हान्टेज अँड अ डिसॲडव्हान्टेज इफ यू आर नॉट. वन बेस्ट इज की जर तुम्ही फंडिंगला पण गेला, इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट करतात. आता एक मुलगा जो आय आय टीमध्ये पहिल्या दुसऱ्या वर्षात आहे, त्याला फक्त एक आयडिया आहे. त्या आयडियाच्या बेसिसवर त्याला 50-20 करोड इन्व्हेस्टर्स त्याच्याच आय आय टीच्या अलुमनाय देऊन टाकणार. तुझ्याकडे आयडिया घे, कर. बट जर Tier 2 Tier 3 स्टुडंट असेल, जोपर्यंत तो रेव्हेन्यू चांगलं बिझनेस एका स्टेजपर्यंत घेत नाही, तोपर्यंत कोणी इंटरेस्ट ना त्याला भाव देणार आहे. सो फॉर शुअर देर इज अ ह्यूज गॅप. इफ यू गेट इन टू Tier 1 कॉलेजेस, तुम्हाला फॉर शुअर ॲडव्हान्टेज आहे. दॅट्स बिकॉज यू ऑल्सो वर्कड हार्ड. तुम्ही मेहनत घेतली आहे तिकडे पोचायपर्यंत. पण फॉर शुअर ॲडव्हान्टेजेस आहेत. सक्सेस बनणं खूप फास्ट आहे. अँड इफ यू डोंट, देन यू हॅव टू गो थ्रू दॅट स्ट्रगल अँड देन बिकम सक्सेसफुल. सो ते आहे, दॅट वी हॅव ऑब्झर्वड. ते जॉब असू दे, सिम्पल. आता फॉर एक्झाम्पल आम्ही पण हायर जेव्हा करतो, आता कसं असतं, Tier 2 Tier 3 लाखो मुलं आहेत, ठीक आहे, 10 लाख 15 लाख मुलं आहेत. Tier 1 म्हणजे आय आय टी झालं, 1001 मुलं आहेत. आता आमच्याकडे टाईम नसतो हायर करायला, एवढे सगळे ॲप्लिकेशन. आता आम्ही जर एक जॉब इंटर्नशिप ओपनिंग टाकली, 10,000 ते 15,000 ॲप्लिकेशन्स येतात. आता त्याच्यामधनं सॉर्ट करणं कुठला चांगला आहे कुठला नाही, त्यांना इंटरव्ह्यू करणं, कॉल करणं. तर मग कंपनीज काय करतात, फिल्टर मारतात. बेस्ट कॉलेज कुठले आहेत, सगळ्यात टफेस्ट कॉलेज कुठले आहेत, आय आय टीज, आय एम्स, COEP, सगळ्यात बेस्ट कॉलेज एका एरियामधले कुठले आहेत, त्याचा फिल्टर मारतात, बाकी सगळे गायब. मग ती लोक फक्त कारण की टाईम नाही ना एवढ्या लोकांना इंटरव्ह्यू, आम्हाला पाहिजे कोणीतरी लवकर जॉईन करो. सो हे बेसिक कॉन्सेप्ट्स तर आम्ही बघितलेत की कॉलेज खूप मॅटर करतं, इफ यू बिलीव्ह इट ऑर नॉट. बट असं नाही आहे की इफ यू डोंट गेट इन टू अ आय आय टी ऑर Tier 1 कॉलेज फेलियर असाल. सो इट इज ऑल परसेप्शन, बट हां, इट हेल्प्स फॉर शुअर. केस. पण आता बिझनेस आणि नोकरी, आता तू एवढं पहिल्यापासून बिझनेस, पण एक तुला रिस्क नाही वाटली थोडी? किती म्हणजे हे धोका तुला वाटला की बिझनेस करायला पाहिजे? कारण बॅकग्राऊंड पण काही खूप पैसे असे नव्हते किंवा काय फॅमिली बाबा लिगसी खूप चालत आली असं पण नाही. पण हे किती मोठी जोखीम, कारण खूप मुलं आता ना या स्टेजमध्ये असतात की काय करायला पाहिजे, रिस्क घ्यायला पाहिजे नाही घ्यायला पाहिजे, बिझनेस करायला पाहिजे. कारण आता खूप जरा बोललं जातं ओपनली घरात, पण ॲज अ करिअर म्हणून पण बघितलं जातं. हो, फॉर शुअर. माझं बेस्ट होतं की मी कॉलेजमध्ये चालू केलं. सो आय हॅड नथिंग टू लूज. मला काही नेगेटिव्ह इम्पॅक्ट नव्हताच. तसे बँकमध्ये 0 पैसे आहेत, मी केलं नाही केलं तरी काही फरक पडत नाही. सो रिस्क ॲज सच कमी होता. जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाता, ग्रॅज्युएशन होती, आई वडील म्हणतात की पैसे टाकलेत, आता तू नोकरी घे, पैसे कमव. सो मग प्रेशर जास्त आहे. माझं एक चांगली गोष्ट झाली की मी कॉलेजमध्ये चालू केलं. सो होते आई वडील आधी की नाही, तू आधी नोकरी कर, 3-4 वर्ष एक्सपिरियन्स घे, मग तुला जे करायचं ते कर, असं टिपिकल होतं. पण सिन्स मी कॉलेजमध्ये चालू केलं, मी इव्हेंट्स वगैरे करायचो, त्याच्यातनं मी 7.5-8 लाख कमवले. आणि मग ती कॅश मी घरी घेऊन यायचो एवढी की हे बघा मी कमवले. सो त्यांना एक ट्रस्ट आलं की हा काहीतरी करू शकतो. सो म्हणून घरच्यांना पण चांगला सपोर्ट ॲज सच मिळाला त्याच्यानंतर. पण ॲज सच रिस्क उलटं कॉलेजमध्ये असताना तुम्ही खूप कमी होती, कारण की यू हॅव नथिंग टू लूज. हे असं म्हणतात की तुम्ही जेवढ्या लवकर फेल व्हाल तेवढं चांगलं. खरं आहे म्हणजे फॉर शुअर. आणि नोकरी करणं आणि बिझनेस करणं खूप वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही 10-15 वर्ष तुम्ही 10-15 वर्ष नोकरी करूनही म्हटलं की आता मी बिझनेस चालू करतो, इट इज स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅच. 2 गोष्टी वेगळ्या आहेत. सगळ्यात नंबर 1, तुम्ही जेव्हा कुठेतरी जॉब करता, सगळ्या गोष्टी फिगर आउट झाल्यात. पैसे कसे कमवायचे, रेव्हेन्यू कसं येतं, फायनान्स, HR, खूप साऱ्या गोष्टी झाल्यात. तुम्हाला फक्त एकच काम करायचं असतं. हे एवढं दिलं आहे, एवढं कर, फक्त तुला पगार मिळेल. जेव्हा तुम्ही बिझनेस चालू करता, सगळं अननोन आहे, काहीच माहिती नाही की कस्टमर कोण आहे, तुमची रेप्युटेशन नाही, तुम्ही खरंच करू शकतात म्हणून तुम्हाला कोणी क्लायंट देणार नाही, कारण की मला नाही माहिती तुम्ही कोण आहे. दुसरं HR, फायनान्स, 100 गोष्टी जे तुम्ही नोकरीमध्ये बघितल्या पण नाही आहेत, हे सगळं करावं लागतं. मला ऑफिस शोधण्यापासून क्लीनर कोण घ्यायचं सगळं स्वतःहूनच करायचं आहे. जर आता कोणी नाही माहिती तर स्वतः ऑफिस क्लीन करून पासून
क्लायंटशी मीटिंगपासून प्रेझेंटेशन बनवणं सगळं स्वतःहून करायचं आहे. सो खूप जास्त डिफिकल्ट आहे. आणि पैसे तुम्हाला नाही येणार आहेत, तुम्हाला स्वतःलाच कमवायचे आहेत. ते कुठून कमवायचे तो तुम्ही बघा. सो खूप डिफरंट आहे. राईट फ्रॉम रिस्क टेकिंग. सेकंड, खूप सारे अननोन्स आहेत. प्रत्येक वेळेस कुठे आग लागली असते. एक तर फायनान्समध्ये, गव्हर्नमेंटचे कंप्लायन्सेस करण्यामध्ये, लिगल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायची, पार्टनरशिप करायची, त्याचे काय काय अकाउंटिंग करायचं आहे पासून कुठल्या रजिस्ट्रेशनची गरज आहे, कस्टमर कसे आणणं, त्यांना ठेवणं कसं, त्यांचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत ते मॅच करणं, नवीन लोक हायर करणं, ती लोक सोडून जाणं कारण की तुम्ही पैसे जास्त देऊ नाही शकणार. सो प्रत्येक स्केलवर प्रॉब्लेम असतात. अँड इट इज व्हेरी स्केरी फ्रॉम अ जॉबमध्ये पीस ऑफ माइंड की पगार येणार, मी थोडं जास्त काम करू ह्या महिन्यात किंवा कमी काम करू. सो दॅट इज खूप जास्त स्केरी. अँड नोबडी कॅन टीच यू दॅट. नो मॅटर तुम्ही 15-20 वर्ष पण जॉब केला, पण जेव्हा तुम्ही नवीन स्टार्ट करणार इट्स फ्रॉम स्क्रॅच. सो इट विल हेल्प विथ कॉन्टॅक्ट्स, नेटवर्क्स, पण जे ते फिलिंग आहे ते तुम्ही फक्त एकदा चालू केल्यावरच तुम्हाला मिळेल. या अनुभवाशिवाय काय तुम्ही शिकू शकत नाही. हेच तू कसं केलं? असे काय तुला 4-5 चॅलेंजेस आलेत, त्याच्यावर तू कसं फेस केलं आणि कसं हे केलं? 4-5 तर नाही, हजारो चॅलेंजेस होत्या. पण टॉप चॅलेंजेस नंबर 1 इज लोक जी खूप चांगलं काम करतील. कारण की जर तुम्हाला मोठा बिझनेस बनवायचं तर स्वतःहून नाही होणार. टीम पाहिजे, सगळ्यांनी इक्वल एफर्ट्स, की ते खूप लवकर मोठं होईल. सो तशी लोकं मिळणं. मी कॉलेजमध्ये स्टार्ट केलं, खूप सारे मिस्टेक केले. मुलं आली, मित्र आले की अरे चल करू आपण, ठीक आहे चल कर. 15-20 मित्र माझे आले, मी म्हटलं चल तू पण पार्टनर. आमचे 10 पार्टनर, व्हाईस प्रेसिडेंट असे नावं आणि व्हिजिटिंग कार्ड सगळ्यांना मी वाटले आणि त्याच्यामधलं एकही काम करत नव्हतं. सो फक्त व्हिजिटिंग कार्ड सगळ्यांना, रे मी ओनर आहे कंपनीचा, पण काम कोणीच नव्हतं करत. सो त्याच्यानंतर हळूहळू कळलं की, कारण की मला काहीच नव्हतं माहिती कसं काम करून घ्यायचं, कशा क्वालिटीचे लोक असतात. सो हे फिगर व्हायलाच टाईम लागला. मला आधी वाटलं कोणीतरी थोडंसं काम केलं, अरे हां खूप छान काम केलं यांनी. एक छोटीशी गोष्ट पूर्ण दिवसात केलं, अरे खूप छान काम केलं. मला ते माहीतच नव्हतं की जे भारी काम करतात लोक ती दिसतात कसे. सो ते बघायलाच मला टाईम लागला. 2-3 वर्ष फक्त चांगली लोक कसे काम करतात ते कळायलाच टाईम लागला. सो एकदा कळलं की मग मी लेवल ठेवलं की ह्याच्या खाली मी अफोर्ड नाही करणार जर तू नाही केलं बाहेर कंपनीच्या. सो असं हळूहळू ते स्टँडर्ड होत गेलं. मग जाऊन आता थोडं बेटर झालं. ते एक नंबर 1. सेकंड इज रेव्हेन्यू. असं असतं की नवीन बिझनेस चालू केलं, इन्व्हेस्टर पाहिजे, त्याच्या मागे लागणं. मी पण आधी तसाच होतो. जेव्हा मी 11वीत-12वीत चालू केलं की रे आपण काम करू, मग इन्व्हेस्टर घेऊन येऊ. 1-1.5 वर्ष मी इन्व्हेस्टरच्या मागे घातलं. 100-150 इन्व्हेस्टर्सच्या मागे पिच करत सगळ्यांनी नाही म्हटलं. म्हटलं जाऊ दे, असं काम करू की इन्व्हेस्टर आपल्या मागे येऊ. मग मी रेव्हेन्यूज, पैसा कसा घ्यायचा तो आपण, बिझनेस साईज, रेव्हेन्यू त्याचं बिगेस्ट इशू. आणि थर्ड ब्रँडिंग, मार्केटिंग, सगळ्या इश्यूज. मोस्ट ऑफ इट द रिझन की आम्ही एवढा स्लो किंवा टाईम लागला बनायला, चांगली लोक मिळणं ॲट द व्हेरी स्टार्ट इज व्हेरी क्रुशियल. सो दॅट वुड बी वन ऑफ द बिगेस्ट मिस्टेक विच वी स्टील फेस, बट नाव इट्स मच बेटर दॅन वेन वी हॅड स्टार्टेड. आता तो इन्व्हेस्टरचा म्हटलं, फंडिंग मिळवणं, भांडवल मिळवणं हे खूप गरजेचं असतं. जेव्हा इन्व्हेस्टर काय बघतो तुमच्यामध्ये, म्हणजे तू काय, म्हणजे मिस्टेक्स कुठल्याच टाळायला पाहिजे. खूप लोकांना प्रश्न असतो ना की आम्हाला नाही मिळत, आम्हाला इन्व्हेस्टर नाही मिळत, आम्हाला पैसे नाही मिळत, त्यामुळे आम्ही करू शकत नाही. तर कुठल्या चुका टाळायला पाहिजे? तुझं लर्निंग काय आहे? सगळ्यात पहिली गोष्ट तर इन्व्हेस्टर ही खूप छोटी गोष्ट आहे. पूर्ण जेव्हा तुम्ही एक बिझनेस बनवता, बिझनेसमध्ये काय काय एलिमेंट्स असतात. ऑफिस झालं, पैसा झाला थोडा, किंवा HR म्हणजे लोकं झाली तुमच्याकडे जी आहेत, ॲसेट्स झाले तुमचे, लँड आहे, प्रॉपर्टी ॲज अ बिझनेस. इन्व्हेस्टर एक सोर्स आहे कॅपिटलचा, म्हणजे पैसा एक छोटा सोर्स आहे. हजारो गोष्टी अजून असतात एका बिझनेसमध्ये. सो ट्रीट इन्व्हेस्टर्स दॅट वे. वन ऑफ द सोर्सेस ऑफ हाऊ टू यू गेट कॅपिटल. त्याच्यावर जास्त फोकस, एनर्जी एवढी नाही दिली पाहिजे. एस्पेशली जेव्हा तुम्ही स्टार्ट करताय, हाऊ आर यू एबल टू जनरेट पैसा स्वतःहून, त्याच्यावर फोकस झाला पाहिजे.
आता वी आर फॉर्च्युनेट की आमच्याकडे 51 इन्व्हेस्टर्स आहेत कंपनीमध्ये अँड खूप सारे मराठी स्पीकिंग महाराष्ट्रीयन्स इन्व्हेस्टर आहेत. तर खूप फॉर्च्युनेट अबाउट दॅट. मी जसं म्हणलो 100-150 इन्व्हेस्टर्सची पिच केलं, खूप सारे मिस्टेक्स, खूप साऱ्या गोष्टी काय शिकल्या. असायचं तुझं? की हेच बिझनेस आम्ही आयडिया आहे स्टार्ट वेगळी केली की अशी आयडिया प्रेझेंटेशन असतं, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. आमची आयडिया अशी आहे, आम्ही ह्या गोष्टी करणार आहे पुढे जाऊन, आमचं प्रोडक्ट हे आहे आणि आम्ही असा पैसा कमवणार आहे, 10 वर्षात आम्ही इथे एवढं पोचणार आहे. सो हां, हे सगळे स्वप्न, ओव्हरऑल व्हिजन, स्टोरी. तर हे दाखवणं असतं इन्व्हेस्टर. सो हळूहळू ते पॉलिश होत गेलं, कॉन्फिडन्स 100. त्याच्यानंतर मग मला ते कळालं की इन्व्हेस्टर पिचमध्ये तुम्ही जे प्रेझेंट करता ते फक्त 30% असतं. 70% इज ते तुम्ही क्वेश्चन आन्सर्समध्ये क्वेश्चन्स आन्सर करता. ते कसे करतात, दॅट इज द मोस्ट विनिंग बेट. सो त्याच्यावर जास्त फोकस नका करू. लेट्स से तुमच्याकडे 10 मिनटं आहेत, त्याच्यामधले 3 मिनटं फक्त प्रेझेंटेशन द्या, बाकी पूर्ण टाईम क्वेश्चन आन्सर्समध्ये करा. सो दॅट दे आर मोर इन्व्हेस्टेड. सो अँड खूप साऱ्या लोकांना वाटतं की मी काय बनवलं हे सगळं दाखवायचं इम्पॉर्टन्स आहे. लेट्स से तुमच्याकडे खूप पैसे आहेत आणि मी एक आयडिया घेऊन आलो. तर नॉर्मली बिगेस्ट मिस्टेक्स जी लोक करतात ते खूप टेक्निकॅलिटीजमध्ये जातात. की लेट्स से मी एक कार बनवली आहे, ह्या कारमध्ये ह्या CCचं इंजिन आहे, त्याच्यामध्ये आम्ही ही टेक्नॉलॉजी टाकली आहे, खूप डीप त्या टेक्नॉलॉजीमध्ये जातात. दॅट इज द बिगेस्ट मिस्टेक. त्यांना नाही माहिती काय बनवत आहे, कसं आहे, त्यांना फक्त पाहिजे माझा पैसा डबल होईल की नाही. सो त्यांना ओव्हरऑल एक विजन की ही गाडी आहे, महिंद्रा हे नाही करत आहे, आम्ही असं करतो आहे वेगळं, आणि आम्ही असं करतो आहे मला हे कळालं कारण की मी इकडे काम केलं. आता एवढी गॅप आहे, आम्ही 4-5 ऑर्डर्स आलेत आमच्याकडे आणि आम्ही एवढं करणार आहे. ही ओव्हरऑल एक स्टोरी पाहिजे. लोक काय करतात, खूप डीप जातात, ह्याच्या ही टेक्नॉलॉजी वापरतो आहे, ह्याचं हे. सो दॅट्स वन ऑफ द बिगेस्ट मिस्टेक दॅट आय हॅव सीन. अँड जस्ट टू गिव्ह यू एन इन्साईट, आम्ही जे प्रॉडक्ट बनवलं आहे 50 इन्व्हेस्टरपैकी एकाही इन्व्हेस्टरने आमचं प्रॉडक्ट नाही बघितलं आहे. आम्ही नक्की ॲप काय आहे, वेबसाईट काय आहे, घुसून की अच्छा कसं कोण स्टुडंट कुठून कसं येतं. सो मजॉरिटी लेट्स से 5-6 लोकांनी बघितलं तरी असेल, पण मजॉरिटी इन्व्हेस्टरनी बघितलंच नाही. द ओनली थिंग दॅट इन्व्हेस्टर्स केअर इज यू. तुमच्यावर ते पैसे लावतात, घोड्यावर पैसे लावतात. टीम कशी आहे, हा मुलगा करू शकतो की नाही, बस त्यांना घुसून की असं पाहिजे तसं पाहिजे त्याचं काही घेणं देणं. सो वन ऑफ द बिगेस्ट मिस्टेक्स लोक करतात की खूप जास्त डिटेलमध्ये सांगतात. सो ते एक मी बघितलं. बाकी त्यांना माहिती अर्ली स्टेज आहे, नसेल काही प्रॉडक्ट, पण हे आन्सर्स कसे देतो ह्याला रिसर्च केवढं माहिती आहे, कॉन्फिडन्स किती आहे. जर मी प्रश्न विचारला तर कॉम्पिटिटरबद्दल त्याला त्याचे पण नंबर्स माहिती आहेत का. सो ह्या सगळ्या ओव्हरऑल गोष्टी ते बघतात की अभ्यास किती आहे बेसिकली. तू आता लिंक्डइनवर तू आत्ता जे फंडिंग मिळवलंस त्याच्याबद्दल लिहिलं होतंस की किती रिजेक्शन नंतर तुला मिळालं. हो. तर हे रिजेक्शन, नकार नाही, हे पचवणं पण त्याच्यासाठी पण एक खूप मोठं तुम्हाला करेज आणि हे पाहिजे. कसं असतं हे, तू ते सगळं अनुभवलंस. हो. सो मला म्हणजे मी पण आता मुलं सगळे यूट्यूबवर बघतात पॉडकास्ट हे वगैरे. मी पण जेव्हा मी चालू करायच्या आधी मी सगळं बघायचो की नेवर लाईक 10 वेळा खाली पडशील पण गेट अप अगेन. खूप सारे मोटिवेशनल गोष्टी, लोकांचे बिझनेस टॉक्स वगैरे वाचायचो. शॉवरमध्ये फक्त बिझनेसबद्दल व्हिडिओज बघायचो. सो अशा खूप साऱ्या गोष्टी केल्या. तर नाव दॅट आय हॅव एक्सपिरियन्स्ड ऑल ऑफ इट इज, चालू करायच्या आधी मी 2 गोष्टी खूप चांगल्या केल्या. सेल्फ मास्टरी. जग कब्ज्यामध्ये घ्यायच्या आधी मी स्वतःला मास्टर केलं. स्वतःबद्दल जाणलं की ब्रेन कसं चालतो, माझे थॉट्स कसे चालतात, व्हिज्युअलायझेशन, थॉट्स कंट्रोल कसं करेल मी. सो ह्या सगळ्या गोष्टींवर खूप काम केलं मी. मी रोज उठून गोल्स लिहायचो. 10 गोल्स रोज उठून एका वहीमध्ये लिहायचो. व्हिज्युअलाइज करायचो की मी 10 वर्षानंतर कसं दिसतो आहे. त्याच्यामुळे माझं थॉट्स खूप कंट्रोलमध्ये झालं की आय कॅन कंट्रोल माय थॉट्स नो मॅटर वॉट. अँड चालू करायच्या आधी मी 2 गोष्टी केल्या. एक, मी लिहिलं की मी ॲज अ सौरभ काय आहे, खूप भारी काम, बेस्ट ॲट व्हॉट एव्हर आय डू, सगळ्यांची मदत करणं, असं जग बनवणं जे मी यायच्या आधी खूप चांगलं तसं चांगलं बनवून जायचं आहे. सो अशा खूप
दिस डिफाईन्स मी. व्हॉट डज नॉट डिफाईन मी इज की लोकांचे कमेंट्स, लोक काय बोलतात माझ्याबद्दल, किंवा मला अवॉर्ड्स मिळतात, अचीवमेंट्स मिळत आहेत, आणि सगळ्या एक्सटर्नल गोष्टी मी लिहिल्या, अवॉर्ड्स, अचीवमेंट, सर्टिफिकेटपासून 100 गोष्ट, आणि ते मी फाडून टाकलं की दिस डज नॉट डिफाईन मी. व्हॉट डिफाईन्स मी इज व्हॉट आय थिंक अबाउट माय सेल्फ. आणि मी म्हटलं की हे बिझनेस बनायला 3 वर्ष लागू दे, 5 वर्ष लागू दे, 10 वर्ष लागू दे, 15 वर्ष लागू दे, 50 वर्ष लागू दे, आय एम नॉट गोइंग टू गिव्ह अप. एक नाहीतर दुसरं काहीतरी बनवेल, ठीक आहे. अँड वर्स्ट केस ॲनालिसिस केला, वर्स्ट केस सिनॅरिओ. लेट्स से एव्हरीथिंग गोज रॉंग, सगळं वाईट होईल, काय काय होऊ शकतं, मी जेलमध्ये जाऊ शकतो, बँकमध्ये पैसे नाही, खायला पैसे नाही, काहीच नाही, लेट एव्हरीथिंग गो रॉंग, बट आय विल नॉट गिव्ह अप. हे मी चालू करायच्या आधीच ठरवलेलं की 1000 इश्यू येतील, 1000 प्रॉब्लेम येतील, पण मी मज्जा घेणार प्रत्येक गोष्टीमध्ये आणि ते करून दाखवणार. सो चालू करायच्या आधी ही तयारी मी केलेली. सो म्हणून नो मॅटर किती रिजेक्शन्स आले, मला फरक नाही पडला, की मला माहिती होतं हे करायचंच आहे. आज नाही, 2 वर्ष अजून लागतील, ठीक आहे. किती वेळ आला? आता तर मी बिझनेस वगैरे करून 8 वर्ष तर झाले. हे बिझनेस इव्हेंट बीप चालू करून 3, 3.5, 4 वर्ष झालेत आता. त्याच्या आधी अजून 4 वर्ष दुसरं बिझनेसेस होते. सो 8 वर्ष तर झाले ओव्हरऑल सगळं चालू. अप अँड डाऊन्स म्हणजे असे लो फेज ज्याला म्हणतो ना एव्हरी डे. असं काही नाहीच आहे की आज चांगला पिरियड चालला आहे 6 महिने, रे काही रोज काहीतरी असतं. सो इट्स मोर अबाउट अप्रोच. तुम्ही कसं घेता. तुम्ही जर घेता रे यार परत नाही होते, तर तसंच होणार. तुम्ही जर अरे काय येतात काय 100 गोष्टी नवीन ट्राय करू. सो माइंडसेट की सोल्युशन ओरिएंटेड, पॉझिटिव्ह. इश्यूज तर येणारच आहे, तुम्हाला पाहिजे किंवा नाही पाहिजे, तुम्ही जॉब करा किंवा बिझनेस करा, इश्यूज तर येणारच आहेत. सो तर अप्रोच मी एकदम मज्जा करायची, एन्जॉय करायचं आहे. इश्यूज येतात, चॅलेंज म्हणून घ्यायचं, सॉल्व्ह करायचं, नेक्स्ट. आणि बिगेस्ट इश्यू हे आहे की 100 इश्यूज आहेत एक साथ. आय हॅव टू प्रायोरिटाईज कुठले इश्यू सॉल्व्ह करायचे असं आहे. इव्हेंट बीप तुझे गोल लिहिलेस त्यानुसार आता इव्हेंट बीप जात आहे. तू कसं बघतोस, म्हणजे काय चेंजेस करावे लागतात, कधी स्ट्रॅटेजी चेंज करावी लागते का, अप्रोच चेंज करावं, किती फ्लेक्झिबल राहावं लागतं एखादा बिझनेस करताना? खूप जास्त. कारण की ॲज अ स्टार्टअप 2 कंपन्या असतात, छोटी स्टार्टअप आणि एक MNC जे टक्कर देत असते मोठ्या कंपनीला नॉर्मली मार्केटमध्ये. द रिझन स्टार्टअप असतात कारण की दे मूव्ह फास्ट, रॅपिडली, दे स्विच फास्ट, दे कॅन एक्सपेरिमेंट 100 गोष्टी ॲट द सेम टाईम. म्हणून ते स्टार्टअप आहे. सो इफ यू आर नॉट फ्लेक्झिबल, तुम्ही बिझनेस बनवूच नाही शकत. फॉर एक्झाम्पल जेव्हा मी चालू केलेलं, माझी आयडिया होती की मी कॉलेजच्या मुलांसाठी एक ॲप बनवेल ज्याच्यामध्ये त्यांना सगळे इव्हेंट्स दिसतील. कॉलेजचे इव्हेंट्स असतात, सेमिनार्स, वेबिनार्स वगैरे गोष्टी असतात कॉलेजसाठी. म्हटलं हां चांगली आयडिया आहे. मी 1000 लोकांमध्ये सर्वे टाकला की तुम्ही असा ॲप यूज कराल का. 1000 पैकी 980 मुलं म्हटली हो मला असा ॲप पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही ॲप 3-4 लाख रुपये त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून ॲप बनवला आणि मग सगळ्या मुलांना दिला. 1000 पैकी 10 लोकांनी ॲप इन्स्टॉल केला, बाकी कोणी ॲप वापरलंच नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही 100 लोकांना ॲप इन्स्टॉल केल्यावर कोणी वापरलंच नाही तो ॲप. कोणी त्यांना इव्हेंट छोटी गोष्ट आहे आयुष्यात, कोण ॲप वगैरे इन्स्टॉल करणार. सो मग रिअलायझेशन झालं जे म्हणतात तेच होतं, खरं नाही. सो वी हॅड टू मूव्ह रॅपिडली. असं आधी वाटलं रे कोणीच नाही करत, हे मार्केट खूप ओपन आहे, मस्त आयडिया आहे. जसं आम्ही त्याच्यामध्ये घुसलो आम्हाला दिसलं 100 कंपन्या करून बसल्यात, मेल्या पण आहेत, त्यांचं फ्युचर बंद पडलं आहेत आणि मार्केट खूप खराब आहे. त्याच्यानंतर अजून कळलं की ह्याच्यामध्ये पैसाच नाही आहे. सो हळूहळू रिअलायझेशन, एकदा आम्ही त्याच्यामध्ये पडलो मग रिअलाईज झालं. तोपर्यंत बाहेरनं मस्त आयडिया वाटत होती. सो खूप वेळा झालं असं. आता जे आम्ही करतो आहे मिनिमम 80 ते 100 वेळा आम्ही वेगळे एक्सपेरिमेंट्स केले असो, वेगवेगळ्या ट्राय, फास्ट कळालं हे नाही, नेक्स्ट मूव्ह. सो ते तर राहिलं, पण त्याच्यामध्ये स्टेबिलिटी पण. अशा काही आयडियाज असतात मे बी ते फ्युचरमध्ये जाऊन भारी बनवू शकतात, आत्ता नाही दिसतच रिझल्ट. सो कॉम्प्लेक्स आहे पूर्ण आर्ट सायन्स. पण एक गोष्ट फक्त सिम्पल ठेवायची, तुम्ही काहीतरी चालू करताय, लोक पैसे देत आहेत का नाही हे टेस्ट करा. आता आम्ही काय टेस्ट केलं, आम्ही म्हटलं की फ्रीमध्ये वापरा ॲप.
2-3 वर्ष आम्ही फ्री, त्याच्यामध्ये आम्ही टाईम वेस्ट केला. आम्ही जर पहिल्यांदाच म्हणलो असतो हे ॲप आहे, तुम्हाला ते म्हणतात चांगलं वाटतं, हो हो आम्ही करू, ठीक आहे, मग ह्याच्यासाठी 50 रुपये दे, मग आम्ही देऊ तुला. जर त्यांनी 50 रुपये दिले तर मला त्याला खरंच गरज आहे, नाही दिले तर युजलेस आहे. सो आम्ही ते आधीपासून करायला पाहिजे होतं की पैसे मागा प्रत्येक गोष्टीमध्ये. त्याच्यामुळे कळेल की खरंच बनवायचे एफर्ट्स घ्यायला पाहिजे की नाही. तर इव्हेंट बीट तू एवढ्या मुलांना प्लॅटफॉर्म देतोस, हो. चांगल्या लोकांशी कनेक्ट करतोस, त्याचा तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? म्हणजे एखादा जेव्हा मुलगा म्हणतो की मी Tier 2 Tier 3 सिटीमध्ये आहोत, पण या तुझ्या ॲपमुळं मला खूप चांगलं एक्सपोजर मिळालं, कनेक्ट्स मिळाले, असे काही तुझे अनुभव आहेत का? हो हो, आम्ही तर 10,000च्याहून मागच्या वर्षी 10,000च्याहून जास्त मुलांना जॉब किंवा नोकऱ्या दिल्या आहेत. क्या बात. आमच्या ॲपवर आता 8 लाख मुलं आहेत. 22 लाख मुलांचा डेटाबेस, म्हणजे कॉलेजेसनी आम्हाला रीच आउट केलं की आमचे स्टुडंट्स घ्या. सो ॲप आणि वेबसाईटवर आता 8 लाख मुलं आहेत. आणि खूप साऱ्या स्टोरीज. बिगेस्ट प्रॉब्लेम मी सांगतो तुम्हाला, इट्स कम्युनिटी. म्हणजे त्यांना माहितीच नाही इन्व्हेस्टमेंट बँकिंग, फायनान्स असे कुठले रोल्स पण असतात. त्यांना फक्त माहिती आहे की कुठली तरी मोठी विप्रो, TCS अशा कंपन्या येतात आणि जॉब देतात. तेवढंच त्यांना ते पण माहिती नाहीत की त्या कंपनीमध्ये काम करायचं काय असतं. ते जॉबला जॉईन झाल्यानंतर फिगर आउट करतात. सो द बिगेस्ट इश्यू इज एक्सप्लोरेशन. त्यांना माहितीच नाही करिअर कुठले कुठले आहेत. मोस्टली तर टाईम स्पेंड करतात इंस्टाग्राम, टिकटॉक, यूट्यूब व्हिडिओज बघण्यामध्ये. सेकंड कॉलेज अटेंड करणं, फॅकल्टीमध्ये हे सिलेबस संपवायचं आहे, सिलेबस संपवायचं आहे, त्याच्यामध्ये मोस्टली त्यांचं पूर्ण कॉलेज लाईफ जातं. आम्ही ॲप असं बनवलं आहे ज्याच्यामध्ये त्यांना दिसतं की कुठल्या कुठल्या वेगळ्या फील्ड्स आहेत. गोल इज की त्यांना मुलं सांगतायत की मी एवढे पैसे कमवले पहिल्या वर्षामध्ये 10 लाख 15 लाख. त्यांना वाटतं अरे करू शकतात का. सो आमचा 3 स्टेप्स आहे. एक्सप्लोर, वेगवेगळ्या फील्ड्स, करिअर्स, इव्हेंट्स, कम्युनिटीज, त्याच्यामध्ये त्यांना दिसतं काय काय कोण कोण वेगवेगळ्या गोष्टी करतात. सेकंड, लर्न, शिका. थोडंसं वाटलं की आता ह्याच्यामध्ये मी पैसे कमवू शकतो, साईड इन्कम, कॉलेजमध्ये ट्राय करतो. आमचे कोर्सेस आहेत, सर्टिफिकेशन आहे ॲपवर. आणि थर्ड, अर्न, एक्सप्लोअर, लर्न अँड अर्न. म्हणजे इंटर्नशिप करा, प्रोजेक्ट घ्या, जॉब घ्या आमच्या प्लॅटफॉर्मवरनं. सो एक पूर्ण इकोसिस्टम आम्ही डेव्हलप केलं आहे. हजारो मुलं, त्यांचे स्टोरीज की ते कसे, त्यांना काहीच माहिती नव्हतं आणि ॲपमुळे त्यांना नोकरी, जॉब, इंटर्नशिप लागले. हे जेव्हा फिलिंग असतं ते पण एक खूप मोठी कमाई आहे. हो. हां, तेच ओव्हरऑल जेव्हा मी स्टार्ट केलं आधी होतं की बिझनेस करायचा आहे, हे करायचं आहे. मग क्लिअर झालं की आपल्याला हेल्प करायची लोकांना, काहीतरी चेंज करायचं आहे. पैसा लेटर, फोकस ऑन ॲडिंग अँड गिविंग व्हॅल्यू. जेव्हा मी ते करत गेलो पैसा येत गेला. शार्क टँकचा तुझा अनुभव कसा होता? म्हणजे खरं तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला हे झालेत, लोकांना कळालेत त्या शार्क टँकच्या ह्याच्यामुळे. बरोबर. आणि अश्नीर सारख्या जो थोडा खडूस म्हणतात सगळे इन्व्हेस्टर, त्यांनी आणि अमननी तुमच्या कंपनीत इन्व्हेस्ट केलंय. आधीचा अनुभव म्हणजे शार्क टँक मधला अनुभव आणि नंतरचा काय चेंज झालं? किती मेंटरिंगचा फायदा होतो तुम्हाला? ओके, सो शार्क टँकमध्ये आम्ही गेलो, मज्जा आली. पूर्ण फिल्म सिटीचा माहोल होता. फिल्म सिटीमध्ये गेला, एकदम सेट लाईफ. किती तासांचं शूटिंग होतं? म्हणजे आम्हाला दिसतं ते तुम्ही 10 मिनिटं वगैरे. शूटिंग 2 तास चाललं. 2 तास ते प्रश्न विचारतात, मी आन्सर देतोय, प्रश्न विचारतात. बॅक टू बॅक 1 तासापर्यंत ते लोक प्रश्नच विचारत होते. त्याच्यानंतर जाऊन ते म्हटले ठीक आहे मी तुला ऑफर देतो. मग त्याच्यानंतर डिस्कशन झालं. सो ओव्हरऑल दिसतं 10 मिनिटं, चालतं 2 तास. आणि खूप ग्रिलिंग होतं. क्वेश्चन म्हणजे दिसतं एकदम इझी, पण खूप ग्रिल केलं. प्रत्येक माणसाने मिनिमम 15 ते 20 प्रश्न एकाने विचारले. असे 5 शार्क्स होते. सो शार्क टँकच्या आधी म्हणजे आम्ही तर तेच काम करत होतो. एफर्ट्स, तेवढीच मेहनत, सगळं सेमच होतं. आय सॉ द पॉवर ऑफ मीडिया आणि मार्केटिंगमध्ये किती पॉवर आहे ते मी बघितलं. ज्या दिवशी 31 डिसेंबरमध्ये आमचा शो एपिसोड एअर झाला, इव्हेंट बीप, त्याच्यानंतर आमच्याकडे किती 10-20 हजार मुलं होती. 1 ते 1.5 लाख मुलं त्या एपिसोडनंतर आली ॲपवर. अचानक आम्ही 2-3 वर्षापासून 20-30 हजार मुलं आणत होतो. 1.5 लाख लोक 2-3 दिवसाच्या आत आले. इन्व्हेस्टर्स इंडियातूनच नाही, पूर्ण जगामधनं इन्व्हेस्टर्सनी आम्हाला रीच आउट केलं. मला पैसे टाकायचे आहेत, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 50 लाख, 1 करोड, 5 करोड की घे, इन्व्हेस्ट करायचं आहे. आम्हाला नाही म्हणावं लागलं खूप लोकांना की नाही आता स्पेस एवढी.
पार्टनर्स, सगळ्या कंपन्या जे फाउंडर्स रीच आउट केलं की कसं आपण पार्टनर करू शकतो, पार्टनरशिप कशी घेऊ शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एक्सपिरियन्स केल्या. वॉचमनपासून बार्बरपासून सगळे ओळखायला, रे तुला टी व्हीवर बघितलेलं. सो पूर्ण माइंडसेट लाईक चेंज झालं. आणि एक्सपिरियन्स ओव्हरऑल खूप जास्त डिफरन्स. आता जॉब आम्ही पोस्ट करायचो 1000 लोक याच्या, तर 10,000 लोक अप्लाय करतात इंटर्नशिप जॉबचं. सो ओव्हरऑल ब्रँड वाईज चांगली ब्रँड बिल्डिंग झाली. मेंटर्स ॲज सच म्हणजे काही ते लोक जास्त करत नाही. तुम्हालाच करायचं बिझनेस. ज्या कोणी इन्व्हेस्टर येतो त्यांचा गोल असतं पैसे घे, 10 पट करून दे परत. नॉर्मली त्यांचं त्यास, आणि त्यांच्याकडे 100 कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलं आहे. सो टाईम कमिटमेंट ॲज सच मिळत नाही. बट अश्नीर इज वन ऑफ द पीपल जे खूप जास्त अप्रोचेबल आहेत. त्यांना जेव्हा फोन करू, व्हॉट्सॲप करू, ऑलवेज अ कॉल अवे. ते स्वतःहून कॉल करतात की अरे हे ॲक्विजिशनची ऑफर आली, नको घेऊ, हे कर ते कर. सो दॅट गायडन्स अँड सपोर्ट इज देअर. आणि ही इज समवन खूप जास्त अप्रोचेबल आहे. जेव्हा त्यांना फोन करू, मेसेज करू, ते आणि त्यांची वाईफ दोघंही खूप जास्त, घरी पण गेलो त्यांच्या 2-3 वेळा. सो क्वाईट अप्रोचेबल अँड डाऊन टू अर्थ. बट ही स्पीक्स फॅक्ट्स. हे नाही आहे चांगलं, नाही आहे चांगलं, स्पष्ट. पण याच्यामुळे तुमची जबाबदारी पण खूप वाढली असेल ना, रिस्पॉन्सिबिलिटी. हो. सो वन गुड थिंग अबाउट कंपनी म्हणून, एक चांगली गोष्ट आमच्या इन्व्हेस्टर्सची अशी आहे की कधीच कोणीही काही प्रेशर नाही दिला. ते लाईक सौरभ तुझ्यामुळे आम्ही आहे, तू जे करशील ते वी आर सपोर्टिव्ह. टाईम लागतोय ठीक आहे, लवकर करायचं ठीक आहे. सो कोणी काही इंटरफिअर करत नाही. खूप जास्त सपोर्ट चांगला आहे मोस्टली सगळ्या इन्व्हेस्टर्सचा. सो दॅट इज अ गुड थिंग. ॲज सच प्रेशराईज कोणी करत नाही, बिकॉज त्यांनी बघितलं ह्याच्यामध्ये जिद्द आहे करायची, हंगर स्वतःलाच आहे. सो ते स्वतःहून कधी काही बोलत नाही. ते लाईक तुला वाटतंय ठीक आहे कर. हंगर खूप महत्त्वाची. हो, खूप जास्त तयार होणं. तू टेकटॉकमध्ये बोलताना 4 खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या. काय करायला पाहिजे, कुठे काम करायला पाहिजे, कुठले असे हे आहेत, तर त्या तू मला वाटतं सगळ्यांना सांगितल्या पाहिजे. थोडं एक्सप्लेन करू. हो. सो टेकटॉकमध्ये मी 3-4 गोष्टी म्हटलेलो. म्हणजे फर्स्ट चीज, आता एक स्टोरी, जेव्हा रिझन मी असा आहे, तर लहानपणी मी काय 1ली-2रीत होतो, ठीक आहे. नवीन स्कूलमध्ये गेलेलो. स्पोर्ट्स डे होता, आणि स्पोर्ट्स डे होता तर मी चीअर करत होतो, बसलेलो, सगळे रेसेस वगैरे चाललेले, आणि माझी आई आली समोरनं. पेरेंट्सला पण बोलवतात स्पोर्ट्स डेमध्ये. सो आई समोरून आली आणि मी प्लेन जात होतो, तर मम्मीला सांगा अरे हे बघ प्लेन, आणि मी टाळ्या वाजवत होतो. तर आई बघती, म्हणजे ट्रॅकच्या त्या साईडला होती, आणि एकदम रागाने माझ्याकडे बघते. म्हटलं मी काय केलं, म्हणजे असं मला काही कळलं नाही की मी काय केलं. मग एकदम रागाने की तू ये घरी, असं म्हटलं. अरे मी तर टाळ्या वाजवतोय. मी गेलो घरी गेलो तर मम्मीने कोणच्याने मारलं मला की तू काय इकडे बघायला किंवा टाळ्या वाजवायला आलाय का, तू एवढं केपेबल आहेस, तू पळू शकतो, तू पार्टिसिपेट करू शकतो, तू बघतो काय आहेस. मला चटका दिला आणि झाडूने मारला की मला पाहिजे की तू पुढच्या वर्षीपासून स्वतःहून पार्टिसिपेट करशील. तेव्हापासून मी पार्टिसिपेट केला. मी फर्स्ट सेकंड रेसेस, मेडल्स, पूर्ण माझं घर बनलं आहे मेडल्सनी स्पोर्ट्समध्ये. तर तेव्हापासून शिकलो की डोंट बी अ कन्झ्युमर, बी अ क्रिएटर. सो तेव्हापासून शिकलो की आता खूप सारी लोकं काय आहे मोस्टली टी व्ही कॉन्टेंट कन्झ्युम करतात, गाड्या बघतात, अरे किती भारी गाडी आहे. सो तेव्हापासून माझा अप्रोच चेंज झाला. तर मी काही गोष्टी बघतो ना, मोठं इव्हेंट असू दे, मोठी गाडी असू दे, मी हे नाही बोलत अरे वा म्हणजे हां माझी असेल. मी हे नाही बोलत की अच्छा मी असं नाही, हॅव फन, पण ओव्हरऑल अप्रोच इज व्हेरी डिफरंट. मोठा कुठला तरी इव्हेंट बघतो मी म्हणतो मी हा ऑर्गनाईज करणार, कुछ कर दिखाना, करून दाखवायचं, स्वतः कर. सो डोंट बी ऑन द कन्झ्युमर साईड, बी क्रिएटर. स्वतः बनव. दिसतंय काहीतरी शो आहे, बन, असं ठरव की तू स्वतः करणार आहे. सो ते एक अप्रोच चेंज केला. अँड ओव्हरऑल आय फील की मोस्टली सगळ्यांनी कन्झ्युमर माइंडसेट नाही, क्रिएटर माइंडसेट पाहिजे. स्वतः काहीतरी बनवा.
दॅट्स नंबर 1. सेकंड, मी बघतो की कॉलेजची मुलं झाली किंवा यंग प्रोफेशनल झाली, ते म्हणतात की सेल्समध्ये म्हणजे काही नाही, सेल्स नाही करायला पाहिजे. मी जिकडे पोचलो आहे, बिगेस्ट रिझन इज सेलिंग. मी सगळ्यात आधी शिकलो. मॉलच्या बाहेर मी तिकीटं विकायचो इव्हेंटच्या आमच्या, किंवा दुसऱ्या कंपनीला पार्टनरशिप केली त्यांचे तिकीटं विकायचो. सो एम्बॅरेसमेंटपासून जे कॉन्फिडन्स बिल्ड होतो तो कुठल्याही डोमेनमध्ये नाही होणार. सो नो मॅटर तुम्हाला टेक्निकलमध्ये जायचं आहे, कोडिंग करायचं आहे किंवा डिझायनिंग करायचं आहे, सेलिंग इज द कोअर फाउंडेशन. त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कन्व्हिन्स कसं करायचं ते सगळं बिल्ड होणार आहे. सो सेल्सची इंटर्नशिप्स करा किंवा सेल्सचे जॉब्स करा. ऑनलाईन खूप सारे इंटर्नशिप्स आमच्याच प्लॅटफॉर्मवर आहेत, ते करू शकतात. सो ओव्हरऑल एव्हरीवन शुड सेल, नो मॅटर त्यांना क्रिएटिव्ह फोटोग्राफी करायची, काही करायचं आहे. सेलिंग इज अ मस्ट अकॉर्डिंग टू वॉट आय हॅव एक्सपिरियन्स. थर्ड इज गोल सेटिंग. जे काही आज मी आहे, मजॉरिटी रिझन माझे गोल्स आहेत, क्लॅरिटी. मी मागच्या वीकमध्ये एक बुक बघितली, त्याच्यामध्ये मी 8 वर्ष अगोदर जे गोल्स लिहिलेत ते मला दिसली, आणि मी बघितलं की मी लिहिलं की या 10 गोष्टी होत्या. 10 पैकी 9 गोल्स माझे ऑलरेडी अकम्प्लिश झालेत. बिझनेसचं व्हॅल्युएशन 10 करोड लिहिलेलं मी, 90 करोडच्या पुढे. कॉलेजमध्ये मी एवढे पर्सेंटेज स्कोअर करणार तेव्हा लिहिलेलं. मी सेकंड टॉपर होतो कॉलेजचा. सो 90%. एक गोल नाही आहे फक्त, मी म्हणलेलं मस्क्युलर बॉडी, चांगलं जिम वेम बिल्डअप, ते सोडून त्यातला टाईम नाही आला, पण आता ते पण चालू करायचं आहे. 9 गोल्स माझे अकम्प्लिश्ड होते. सो आता कुठली बिल्डिंग झाली, पहिली गोष्ट काय करतात बिल्डिंग व्हायच्या आधी, काय करतात सगळे लोक, काय वाटतं तुम्हाला? बिल्डिंग चालू करायच्या आधी, कन्स्ट्रक्शन चालू करायच्या आधी बेसच्या पण आधी काय करतात? एक शोधणं सुरू असतं. हां, एक राईट. सो द बिगेस्ट थिंग दॅट पीपल डू बिफोर इट इज ब्लूप्रिंट. त्याचं पूर्ण एक मॅप. ठीक आहे, आता कुठल्याही एक बिल्डिंगसाठी, एक छोटीशी बिल्डिंग, त्याच्यासाठी ब्लूप्रिंट आहे. तुमचं आयुष्य एवढं मोठं आहे आणि तुमच्याकडे प्लॅन नाही की काय करणार आहे, कसं करणार आहे. सो वन थिंग फॉर शुअर इज यू नीड अ प्लॅन, आणि दॅट इज स्टार्ट्स विथ गोल. सो मे बी तुम्ही ह्या पॉडकास्टमधनं काही नाही घेतलं तर एक गोष्ट घ्या की आफ्टर दिस पॉडकास्ट पॉज, एक वही घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला 10 गोष्टी जे पुढच्या 10 वर्षात करायच्या आहेत त्या लिहून काढा. आत्ता नाही, टास्क नाही लिहायचे की मी आज मेडिटेशन करेन, नाही. माझ्या बँकमध्ये 10 करोड रुपये असतील 10 वर्षानंतर, माझ्याकडे ही गाडी असेल 10 वर्षानंतर. सो अशा गोल्स तुम्ही लिहायला पाहिजे. सो हे एक गोष्ट ज्याच्यामुळे माझी लाईफ, आता मी रोज लिहितो, त्याच्यामुळे मला रोज दिसतं की अरे मी लिहितोय पण मी करत नाही आहे, तर मग अनइझीनेस होतं, माझा दिवस खराब जातो. पुढच्या दिवशी परत मी लिहितो की हे गोष्टी करायच्या आहेत, अनइझीनेस, अरे मी नाही केलं. ॲट दी एंड ऑफ द मंथ मी ते केल्याशिवाय राहूच शकत नाही. सो दॅट हॅज पुश्ड मी. ते जे हंगर आहे, त्याची ड्राईव्ह आहे, 8 वर्षापासून एव्हरी सिंगल डे करायचं आहे, दॅट हॅज हेल्प मी अ लॉट. सो दॅट आय वुड से इज रायटिंग गोल्स. सो ह्या गोष्टी आय फील सगळ्यांनी केल्या पाहिजे. आणि रिस्क, हो, तेच रिस्क आहे तो इश्क आहे. फॉर एक्झाम्पल स्टॉक मार्केटमध्ये मी तसं तर इन्व्हेस्ट करत नाही, पण स्टार्ट्स विथ, मी सगळ्यात, आता माझं एज कमी आहे, सो मी म्हणतो आत्ता रिस्क नाही घेतलं तर रिटर्न्स पण. 27 आहे आता मी. सो मी जेव्हा स्टॉक मार्केट क्रॅश झाला, म्हटलं ऑल इन, सगळे पैसे एका स्टॉकमध्ये मी टाकले. आता मला 200% रिटर्न्स आहेत. मी लेट्स काहीतरी 10-15 हजार टाकले, आता त्याचे किती 40-50 हजार झाले. आणि सिमिलर इन्व्हेस्टिंगचा पण गेम आहे. सो रिस्क इट ऑल. द बिगेस्ट वे टू सक्सेस इज फोकस अँड रिस्क. कारण की जर तुम्हाला रिवॉर्ड्स पाहिजे, माझे खूप मोठं स्वप्न आहेत आणि आय नो की ते जॉब करून किंवा ओव्हरऑल इन्क्रिमेंटल व्हॅल्यूनी नाही होणार आहे. इट नीड्स ट्रान्सफॉर्मेशन, इट नीड्स रिस्क फॉर शुअर. जर मी अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलं ज्याच्यामध्ये हायेस्ट रिस्क आहे, रिवॉर्ड्स पण तेवढेच इक्वली हायर मिळतात. सो अँड द बेस्ट टाईम टू डू इट इज वेन यू आर जस्ट स्टार्टिंग आउट. कारण की विथ टाईम, एकदा मुलं आहेत, बायको आहे,
खूप सारे लोन्स आहेत, EMIs आहेत, तेव्हा इट बिकम्स ऑलमोस्ट इम्पॉसिबल की एवढं सगळं मोठं रिस्क घेणं. अँड इट्स हार्ड टू जस्ट स्ट्रगल. सो म्हणून द अर्लियर द बेटर. कारण की बिझनेस तुम्ही कधी चालू करा, 10 वर्ष मिनिमम लागणारच आहेत. जेव्हा तुम्ही बिझनेस चालू करता असं ठेवा की 10 वर्ष माझ्या आयुष्याचे गेले आणि गेले. कारण की देर इज नो, यू कांट हॅव वर्क लाईफ बॅलन्स ऑल्सो वेन यू स्टार्ट युअर ओन बिझनेस. सो कधी स्टार्ट करा तेव्हापासून तुमचा 10 वर्षाचा टायमर चालू झाला असं ठरवा. नक्कीच. तू जे काही सांगितलंस ना त्याच्यापैकी महत्त्वाचं म्हणजे रिस्क घ्या, गोल सेट करा, त्याच्यासाठी खूप प्रयत्न करा, मॅनेजमेंट स्किल्स आणि अशा सगळ्या गोष्टी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हंगर पाहिजे. आणि ही जर हंगर तयार व्हायची असेल तर मला वाटतं तू जसं ऑडिओ बुक ऐकून तुझ्यामध्ये एक हंगर तयार झाली आहे, काहीतरी तुला वाटलं की आपण करायला पाहिजे. बरोबर. आमचा उद्देश अशा पॉडकास्टच्या माध्यमातून हेच आहे की ही हंगर तयार करणं. आणि मला वाटतं तू आत्ता सगळ्यांना जे एक टास्क दिलंस की तुम्ही गोल सेट करा आणि ते गोल लिहा आणि त्याच्यानुसार ते गोल अचीव करण्यासाठी प्रयत्न करा. मला वाटतं अशाच या सगळ्या गोष्टींमधनं, चर्चामधनं ही हंगर पण तयार होईल आणि ते गोल कसे पूर्ण करायचे त्याच्यासाठी पण एक पाथवे ते चांगला मिळेल. तुमचेही असे अनुभव काही असतील, तुम्ही तुमच्या आयुष्यात काय गोल सेट केले असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि आम्हाला कळवा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना पण दाखवा. आणि हे केल्यामुळंच आम्हाला एक एनर्जी मिळते, स्फूर्ती मिळते. नवे गेस्ट आणण्यासाठी पण आम्हाला खूप मदत त्याच्यामुळे होते. पुन्हा भेटू एका नव्या गेस्टचं. थँक्यू.